सदनिका घोटाळा प्रकरण कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। अनिकेत निकम पुन्हा कोकाटेंची बाजू कोर्टामध्ये मांडणार आहेत। न्यायमूर्ती RN लड्ढांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। सदनिका घोटाळा प्रकरण कोकाटेंची याचिका हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे। कोकाटेंनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आज या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। नाशिक पोलीस या ठिकाणी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, ज्या ठिकाणी कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। काय आहे कोकाटेंचा सदनिका घोटाळा आपण पाहतोय। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका खरेदी, कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप। कोकाटेंविरोधात तुकाराम दिघोळेंची याचिका, नाशिक पोलिसांकडून कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींमध्ये माणिकराव कोकाटे आणि बंधूंचा समावेश। 1997 पासून कोर्टात सुरू होतं प्रकरण। सदनिका घोटाळा प्रकरणात एकूण 4 आरोपी। या प्रकरणी आता कोर्टाने शिक्षा सुनावली। माणिकराव कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना शिक्षा सुनावली आहे। 2 वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधानाचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय कोकाटेंवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती। तर आज कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। नक्कीच नीलम, हायकोर्टामध्ये आज सुनावणी तर पार पडेलच। त्याच्या आधी खरं तर ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी बुधवारी अनिकेत निकम यांनी RN लड्ढा या न्यायमूर्तींकडे विनंती केली होती। मात्र एकंदरीत जर बघितलं तर या विनंतीला त्यांनी मान्यता दिली नाही। ते म्हणाले की नाही, मला आज शक्य नाहीये, वेळ नाहीये माझ्याकडे, त्यामुळे मी ही सुनावणी जी आहे ती आज घेऊ शकत नाही, तुम्ही शुक्रवारी सुनावणीसाठी या, अशा पद्धतीचं त्यांनी एक आदेश दिलेले होते। आणि त्यानुसार ही जी आज कोर्टामध्ये केस आहे ती उभी राहणार आहे। साधारण 2 नंबर कोर्टात म्हणजे लड्ढा यांच्या कोर्टामध्ये 13 नंबरवर ही केस आहे। 11 ते 12 वाजल्याच्या दरम्यान ही केस येण्याची शक्यता आहे। विशेष गोष्ट अशी आहे की अनिकेत निकम तर ही केस लढणारच आहेत, मात्र त्याबरोबर रवींद्र कदम नावाचे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत, त्यांना देखील ही केस लढण्यासाठी कोकाटेंनी सांगितलेलं आहे। म्हणजे रवींद्र कदम सह अनिकेत निकम ही केस लढणार असल्याची माहिती सध्या हाती नव्याने मिळते। मात्र एक गोष्ट नक्की की सत्र न्यायालयात ज्या अर्थी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल ठाम राहिला, त्या अर्थी जे पुरावे सादर झालेले आहेत त्या पुराव्यांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न कदाचित अनिकेत निकम असेल किंवा रवींद्र कदम असेल यांना देखील पडला असू शकतो। त्याचं कारण एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीने हे पुरावे सादर झाले तर त्या पुराव्यानुसारच सत्र न्यायालयाने जो काही रिझल्ट होता तो दिलेला होता। आपण बघतोय की खरं तर ह्या गोष्टीला 2 दिवस झाले। 2 दिवसामध्ये कोकाटेंना अटक होणं गरजेचं होतं, मात्र ही अटक काही झालेली पाहायला मिळाली नाही। कारण कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय। मग मेडिकल बुलेटिन का काढत नाही, हा पहिला प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की मेडिकल बुलेटिन का काढलं जात नाहीये सातत्याने। आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर आज नेमकं कोर्ट त्यांना दिलासा देणार का कोर्ट दिलासा देईपर्यंत ते वेळकाढूपणा करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झालेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये विचारला जातोय। हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। सामान्य नागरिकांचे हे फ्लॅट त्यांनी लाटलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे कागदपत्र सादर केले। आपण अत्यल्प गटात येत असल्याचे कागदपत्र सादर केले। खरं तर स्वतः कोकाटे ॲडव्होकेट आहेत, जर ते ॲडव्होकेट आहेत तर ते अत्यल्प गटात कसे येतात। या व्यतिरिक्त ज्या वेळेला ही केस झालेली आहे त्यावेळेपासून मुद्दे या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.